आज कळव्यातील 6 माजी नगरसेवकांनी शिवसेनेचे मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे, महायुतीमध्ये प्रवेश केला आहे आणि त्यामुळे त्या 6 नगरसेवकांचं स्वागतच महायुतीचा एक घटक पक्ष राष्ट्रवादी म्हणून त्यांचं करतो. सर, आमच्या पक्षातील म्हणजेच शरद पवार गटातील हे जे लोक आहेत ते आता हळूहळू अजित पवार गटात एकत्र येत आहेत, जात आहेत. मात्र या संदर्भात आता इंडिया आघाडीमध्ये आज सक्रियने असं शरद पवार म्हणतात आता येणाऱ्या काळात निधीसाठी ते जात आहेत असं देखील त्यांचं म्हणणं आहे. शेवटी आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब हे देशाचं एक मोठं नेतृत्व आहे आणि त्यांनी एका इंग्रजी दैनिकाला मुलाखत देताना इंडिया आघाडी सक्रिय नाही अशा प्रकारच्या भावना व्यक्त केल्या. अनेक शरद पवार गटातील माजी आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारसाहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जो प्रवेश करतायत, भविष्यामध्ये देखील अनेक असे प्रवेश होणार आहेत. या सगळ्यांचं आम्ही स्वागतच करतो. जो माननीय अजितदादा पवारसाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येईल त्याचं स्वागतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करेल. तर त्यांचं असं देखील म्हणणं आहे पवारसाहेबांचं की भविष्यात एकत्र यायचं की नाही हे राष्ट्रवादीच्या नव्या पिढीतील नेतृत्वाने ठरवावे. मी आता त्या निर्णया प्रक्रियेतून काहीसा बाजूला झालेलो आहे. आमची मंडळी विविध पक्षातील विभागलेली असली तरी विचाराने एकत्र आहोत. आता शेवटी त्यांच्या पक्षाच्या नवीन नेतृत्वाने काय निर्णय घ्यायचा हा सर्वस्वी त्या नेतृत्वाचा निर्णय असेल. या क्षणाला तरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आमचे नेते अजितदादा पवारसाहेबांकडे अशा प्रकारचा कुठलाही प्रस्ताव आलेला नाही. जेव्हा केव्हा असा तो प्रस्ताव येईल त्यावेळेला आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवारसाहेब असतील, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्लभाई पटेल असतील, प्रांताध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेब असतील, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ साहेब असतील, ही सर्व वरिष्ठ मंडळी बसतील आणि त्याबाबतचा निर्णय घेतील. पण आम्ही 2 जुलै 2023ला वेगळी राजकीय भूमिका घेतल्यानंतर आम्ही सर्व मग लोकप्रतिनिधी असतील, संघटनेमध्ये काम करणारे पदाधिकारी असतील, सगळ्यांनी माननीय अजितदादा पवारसाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून वेगळी राजकीय भूमिका घेतली. आमचा राजकीय पक्ष वेगळा आहे, त्यांचा राजकीय पक्ष वेगळा आहे. ज्यावेळेला कधी त्यांच्या पक्षातील नवीन नेतृत्वाकडनं एखादा प्रस्ताव येईल त्यावेळेला माननीय अजितदादा पवारसाहेब आणि वरिष्ठ नेते नक्कीच त्याचा विचार करतील. पक्ष वेगळा तुम्ही असं म्हणतात, मात्र पाहिलं गेलं तर राज्यातील आमच्या काही आमदारांना असं वाटतं मतदारसंघातील विकास कामं करून घेण्यासाठी अजित पवारांसोबत गेले पाहिजे. शेवटी अजितदादा पवारसाहेबांची ख्याती आहे की विकासाला गती देणारा नेता, विकास निधी भरभरून आपल्या लोकांना देणारा नेता आणि काम करणारा नेता अशी छबी माननीय अजितदादा पवारसाहेबांची आहे. त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जर निवडून आलेले आमदार येत असतील तर त्याचं स्वागतच आहे. सर, सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया त्यांनी महायुतीवरती निशाणा साधला आहे. त्यांचं म्हणणं आहे की एकाच फोटोमध्ये विविध घोटाळ्यातील रती महारथी यांना सरकारमध्ये घेऊन भाजप भ्रष्टाचार संपवणार आहे. पाहिलं तर अंजली दमानियांनी पोस्ट केलेल्या फोटोमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार नारायण राणे, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, अशोक चव्हाण आणि सुनील तटकरे दिसत आहेत. हा फोटो जो त्यांनी ट्विट केला आहे हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीद्वारा आयोजित गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव 2025 जो 1 मे ते 4 मे जांभोरी मैदान इथे झाला तिथला हा फोटो आहे. फार काय अंजली दमानियांच्या ट्विटला महत्त्व देण्याची गरज नाही. शेवटी लोकशाहीमध्ये लोकांनी निवडून दिलेलं सरकार हे महायुतीचं आहे आणि या सरकारचं नेतृत्व लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब करतात, उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब करतात, उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब करतात. आणि हा फोटो आहे की महाराष्ट्रातील आत्तापर्यंतच्या झालेल्या मुख्यमंत्र्यांचा सत्कार हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केला. अंजली दमानियाताई यांना विनम्रतापूर्वक कायम ते आरोप करत असतात, पण आजपर्यंत कुठलाही आरोप
ते कोर्टामध्ये सिद्ध करू शकल्या नाहीत. त्यामुळे फार त्यांच्या ट्विटला महत्त्व द्यायची गरज नाही. महाराष्ट्राच्या जनतेने अभूतपूर्व असा यश आणि कौल महायुतीला दिलेलं आहे. सर, राष्ट्रवादीचे नेते म्हणून ऑपरेशन सिंधूर याकडे तुम्ही कसं बघता, तुमचं मत काय? मात्र दुसरीकडे आता युद्ध हे उत्तर नाही, अतिरेक्यांना शोधा, राज ठाकरेंची प्रतिक्रिया आहे, कोम्बिंग ऑपरेशन राबवण्याचा सल्ला त्यांनी दिलेला आहे. पहलगाम इथे जो आतंकवाद्यांनी हल्ला केला आणि 26 निरपराध भारतीयांना, जे टुरिस्ट म्हणून पहलगामला गेले होते, त्यांना आपला जीव गमवावा लागला. यानंतर संपूर्ण देशभरामध्ये एक आक्रोश पाकिस्तानच्या विरुद्ध आणि पाकिस्तान पाठवत असलेल्या आतंक्यांच्या विरुद्ध होता. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली गृहमंत्री माननीय अमितभाई शहासाहेब असतील, चोख असं प्रत्युत्तर हे भारत सरकारने आणि भारताच्या सैन्याने आणि वायुदलांनी दिलेलं आहे. POKमधले 9 अतिरेक्यांना जिथे ट्रेनिंग दिलं जायचं असे कॅम्प उद्ध्वस्त केले गेले आणि कठोर अशी कारवाई हे भारत सरकार करत आहे. त्याचं स्वागतच केलं पाहिजे. ऑपरेशन सिंदूर जे नाव देखील त्या ऑपरेशनला दिलं गेलं, त्याचं स्वागत 130 करोड भारतीयांनी केलं आणि याच्यापेक्षा वेगळी भूमिका घेणं हे योग्य नाही. ह्या काळामध्ये सरकारच्या मागे सर्वच राजकीय पक्षांनी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. सर, निवडणुका लवकर घ्या असं न्यायालयाने सांगितलं आहे. मात्र काल राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. भेटीचं कारण अजून उद्देशाचं काय वाटतं? येणाऱ्या काळात निवडणुकीत आता विरोधी पक्षनेते असतील, अनेक लोक भेटी चालू. आणि सुप्रीम कोर्टच्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्याच्या निवडणूक आयोगाला 4 आठवड्यामध्ये सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कशा पद्धतीने घेणार याचा कार्यक्रम द्यायचा आहे आणि येणाऱ्या त्यानंतरच्या 4 महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेतल्या पाहिजेत अशा प्रकारचे निर्देश दिले आहेत. त्याप्रमाणे महाराष्ट्र राज्याचं निवडणूक आयोग काम करेल. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका काही ठिकाणी 5 वर्ष झाली, काही ठिकाणी 3 वर्ष झाली. लोकशाहीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणं हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि या निवडणुका लवकरात लवकर झाल्या पाहिजेत अशा प्रकारची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे. राष्ट्रवादीची कशा प्रकारची तयारी असेल? नाही, शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा राजकीय पक्ष म्हणून येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीला सामोरं जाईल. स्थानिक पातळीवर महापालिका असतील, नगरपालिका असतील, जिल्हा परिषदा असतील, या सर्व निवडणुका कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी असतात आणि म्हणून एक राजकीय पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पूर्ण ताकदीनिशी लढेल.